नमस्कार, आप देख रहे हैं 9 भारत समाचार। गन्ना मजदूरों की जान पर बनाई, घर पर बड़े बड़े पत्थर गिरे। इंगोले के परिवार के बच्चे छत के नीचे छिप जाने के कारण बच गए। अब गन्ना मजदूर घर कैसे बनाएंगे? गन्ना मजदूरों के पति पत्नी बेबस। कल आष्टी तालुका में तूफान के साथ भारी बारिश हुई, जिससे आष्टी तहसील में बागों को काफी नुकसान हुआ, लेकिन बेतालवाड़ी बावी गांव में गन्ना मजदूरों का घर उखड़कर बन गया। बेतालवाड़ी के प्रवासी मजदूर दत्ता बनवे का पूरा घर उड़ गया, उनकी पूरी गृहस्थी उखड़ गई, सारा अनाज भीग गया। 2 दिन से यह परिवार भूखा है। अब कौन मदद करेगा? घर कैसे बनाए? ये सवाल प्रवासी मजदूर बनवे परिवार के सामने आ गया है। इस बीच बेतालवाड़ी के इंगोले परिवार के घर की छत उड़ गई, लेकिन इस घर में 2 बच्चे थे। तूफान के कारण घर की छत हिल रही थी, बच्चे डर गए और छज्जे के नीचे छिप गए, इसलिए इंगोले परिवार ने कहा कि वे बच गए। कामगार एकदम गरीब शेतकरी आहेत आम्ही। आम्हाला मुलीच्या 5 मुली, 1 मुलगा आहे आमचं, ते पण लोकांच्या गाडीवर आहे, डायवर। एकदम नाजूक परिस्थिती। आमचं अख्खं धान्य बिन्ने असं काहीच खायाजोगं नाही राहिलं रात्रीच्या दरून। ते काय टोपल्या त्याच्यात असे माती बिती पडली, आम्ही अक्षरशः उपाशी येतो। आम्हीच कसं बाहेर निघलो तेव्हा चक्रीवादळ सुटल्याच्या मुळे याने आम्हाला शासनाने आमचे हासन तेवढी काळजी घ्यावा। आमचे पत्रे नाही राहिले, धान्य नाही राहिले, सर्व वस्तू फुटल्या तुटल्या घरातल्या। एकदम आम्ही नाजूक परिस्थितीतले माणसं आहेत। गॅस बीस त्याचं सर्व वाटवं मसलं, दगड बिगड पडून शिनी। आता तुम्ही त्याचं काल आम्ही दुपारी जेवलेले, त्याच्यानंतर कुठं मामा जेव्हा म्हणले तरी आम्ही कोणाची घास सुद्धा नाही खाल्ल्या। हाय असे अक्षरशः उपाशी झोपले। आमची मागणी आम्हाला पक्षी गरीबाला शेतकऱ्याला ऊसतोड कामगार आहेत, आम्हाला मदत होतावेळी एवढी शासनाने करावा। ऊस तोडून शिनी आज घर बांधलेलं नाहीच होतं, वर्षच झालं असं। लोकांचे ऊस मंजुरी करून शिनी त्याच्यात कसलाच पत्रा नाही राहिला, काहीच नाही। कर्ज बाजारी आहे माणसं, काही सिलकीतले नाहीत, एकदम गरिबीतले येतं। आम्हाला जवळजवळ 4-5 लाखाची आमची नुकसान झाली। TV नाही राहिला, गॅस नाही राहिला, कसलंच काही नाही राहिलं। याने आमची शासनाने काळजी घ्यावा, होता होईन तेवढी गरीबाला मदत करावा।